नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. औषधांवर कोणताही कर लावण्यात येऊ नये, तसेच उत्पादन खर्च आधारित किंमत लावून धोरण लागू करावी. अनुसूचित नसल्यास औषधांवर नियंत्रण आणण्यात यावे. या औषधांच्या MRPमध्ये दरवर्षी 10% वाढ करण्याची परवानगी रद्द करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या संघटनेच्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये औषध क्षेत्रामध्ये औषधं प्रमोट करण्याचं काम करणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रस्त्यावर उतरला आहे आणि जनतेला, डॉक्टर्सना, केमिस्टला आणि या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांची जी औषधांची किमती ठरवण्याची जी नीती आहे ती पूर्णपणे सामान्य जनतेच्या विरोधात आहे. औषधांच्या किमती ही त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग किमतीवरती ठरली पाहिजे, ना की टॉप ब्रँड जे विकले जातात त्यांच्या किमतीवर आधारित औषधांची किमती ठरली पाहिजे. याचबरोबर औषधांवरती शून्य GST असलं पाहिजे. जेनेरिकच्या नावाने जे ब्रँडेड औषधं विकले जात आहेत ते ब्रँडेड औषधं त्यांचं ब्रँड नेम न देता ते जेनेरिक म्हणूनच विकले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये औषध जे आहे त्या नावाला जेनेरिक म्हटलं जातं, त्याला ब्रँड नेम देऊन त्याला जेनेरिक म्हटलं जात नाही. हे सरकारला हे कळत नाही आहे आणि म्हणून याचा फायदा कॉर्पोरेट कंपन्या उचलत आहेत. प्रचंड नफेखोरी चालली आहे आणि या नफेखोरीतून सामान्य जनता पिचून राहिली आहे. प्रत्येक घरामध्ये ब्लड प्रेशर, अर्थरायटिस, मधुमेह असे बरेच रुग्ण भरपूर औषधं रोज खात असतात आणि यांना ही सर्व औषधं शून्य GSTने मिळाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. ही मागणी कुठल्या या वैयक्तिक पक्षाची किंवा संघटनेची नाही, ती या देशामध्ये राहणाऱ्या 140 कोटी जनतेची ही मागणी आहे आणि ही जाणीव या सरकारला करून देण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये डॉक्टर्स, केमिस्ट आणि सर्वसामान्य जनतेची ही व्यापक चळवळ निर्माण करून या सरकारचे डोळे उघडण्याचा कार्यक्रम आजच्या निमित्ताने करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.